एक स्टार्टिंगला जानेवारी महिन्यात मी 1,000 पर्यंत अर्निंग करत होतो. त्यानंतर मी एप्रिल पासून आता डेली 2,000 आणि ह्या महिन्यामध्ये मी 3,000चं टार्गेट माझं कंप्लीट करत आलेलो आहे आणि ह्या महिन्यात माझं एक सगळ्यात हाय प्रॉफिट म्हणजे 5,500 एका ट्रेडमध्ये सिंगल ट्रेडमध्ये घेतलेला आहे. क्या बात आहे, क्या आणि बात. सरांचा सेटअपच एवढा भारी आहे की प्रॉफिट घेतल्याशिवाय आता पर्यायच राहिला नाही. थँक्यू सो मच. नमस्कार, मी आकाश बेळे, फाउंडर ऑफ एबी प्रो ट्रेडर्स. आज आपल्यासोबत आहेत अमोल सर. तर नेहमीच आपण प्रॉफिटेबल ट्रेडर सोबत भेटत असतो, त्यांना त्यांची जर्नी जाणून घेत असतो. तर तसेच प्रॉफिटेबल ट्रेडर मध्ये एक प्रो ट्रेडर आपल्यासोबत आहेत. तर अमोल सर आज त्यांची जर्नी आपल्याला सांगणार आहेत की कशा पद्धतीने स्टार्ट केलं, कशा पद्धतीने त्यांनी टायमिंग मॅच करतात, कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी करत असतात आणि प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टी लागतात, त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याशी शेअर करणार आहेत. तर प्लीज वेलकम अमोल सर. येस सर. थँक्यू सर. नमस्कार, मी शिरूर घोडनदी येथे एक 15 वर्षापासून राहतो आणि एक खाजगी कंपनीमध्ये मी जॉब करतोय. पण कंपनीमधल्या कामामध्ये सॅटिस्फॅक्शन नाही, कारण कंपनीमध्ये आपण जेवढी मेहनत करतो त्या प्रमाणात आपला जो मोबदला मिळतो त्यात आपल्या फक्त दैनंदिन गरजा पूर्ण होतात. तर मला कायमच वाटायचं एखाद्या व्यवसायामध्ये उतरावा, पण मराठी माणूस काय होतो, थोडा व्यवसायाला घाबरतो. आणि आकाश सरांची माझी ओळख फार जुनी होती आणि 2022ला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आकाश सरांनी मला फोन केला आणि ते मला पहिल्यांदा म्हणले की थोडं शेअर मार्केटकडे वळा आणि काही इन्व्हेस्टमेंट करा. पण मी काय विचार केला की ज्या व्यक्तीकडे लाखो आणि करोडोनी पैसे असतात तोच शेअर मार्केट करू शकतो. आपल्यासारखा सामान्य माणूस शेअर मार्केटमध्ये भाग घेऊ शकत नाही. तर मी सरांना हो म्हटलो आणि नेहमी कॉल झाला का सर मला तेच म्हणायचे. पण मागच्या वर्षी मी सरांचे स्टेटस बघितले डेली अर्निंगचे, तर मग मला थोडंसं वाटायला लागलं की याच्यामध्ये काहीतरी आहे. तर एक साधारण मागच्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये मी क्लास जॉईन केला आणि 1 जानेवारी 2025ला मी माझा पहिला ट्रेड घेतला. तो मला वाटतं 1,300 रुपये माझं काहीतरी प्रॉफिट झालं आणि त्या दिवशीपासून मी माझे जर्नी सुरू केली. आणि जानेवारीमध्ये मी एक 500च्या गोल सेट प्रमाणे शेअर मार्केटमध्ये एंट्री करत राहिलो आणि ते गोल माझे पूर्ण होत राहिले. पण फेब्रुवारी महिन्यात काय झालं, मी गोल वाढवायला गेलो, थोडंसं टार्गेट आपण वाढवू आणि अभ्यास लॉट कमी साईज पडला वाढवली. आणि माझा लॉट साईज वाढवली आणि थोडा अभ्यास कमी पडला, त्यामुळे माझं लॉस झाला. लॉस झाल्यानंतर असं वाटलं अरे हे शेअर मार्केट काय आपल्याला शक्य नाही. पण मंथली मिटिंग होती, त्यामध्ये आकाश सरांची स्टोरी ऐकली. आकाश सरांनी त्यांची कशी जर्नी झाली आणि ते एका दिवसात त्यांनी किती लॉस झाला आणि नंतर त्यांनी कशाप्रमाणे आज प्रॉफिटेबल ट्रेडर्स मध्ये ते आलेले आहेत त्यांनी सांगितलं. तर मग मी काय केलं, मार्च महिन्यामध्ये पूर्ण अभ्यास केला. आपण कुठं चुकलोय, आपलं पुन्हा एकदा ट्रेड रिस्टार्ट कुठून केलं. घेताना चूक झाली, पुन्हा स्टार्ट केला. आणि मार्च मध्ये मी एक सुद्धा ट्रेड घेतला नाही, फक्त अभ्यास केला आणि 1 एप्रिल पासून पुन्हा ट्रेडिंग सुरू केली. तर आतापर्यंत मी चांगलं प्रॉफिट मध्ये आहे आणि माझं डबल प्रॉफिट घेतलेलं आहे मी त्याने. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान. मग सर हे जॉब परत त्याच पद्धतीने मार्केट प्लस तुम्ही सांगितलं की छान 2 बेबी आहेत, ते एवढे लहान मुलं, एवढं सगळं मॅनेज करून कशा पद्धतीने स्टॉक मार्केटला वेळ देता आणि कशा पद्धतीने तुमचा सगळा जर्नी टाइम शेड्यूल असतो? कंपनीमध्ये होतं शिफ्ट प्रमाणे जॉब राहतो. जर फर्स्ट शिफ्ट असली तर मग संध्याकाळी थोडं क्रूड ऑइल कडे आणि सेकंड आणि नाईट असली तर सकाळी मग सेन्सेक्स आणि बँक निफ्टीकडे लक्ष देतो. आणि क्या बात. होतं होईल तेवढं बॅक स्टडी करत मी ध्यान दिलं आणि सरांनी जो सेटअप दिला होता त्या सेटअपचा पूर्ण अभ्यास केला आणि त्याप्रमाणेच मी जर्नी माझी सुरू केलेली आहे. क्या बात आहे, क्या बात. सुपर सुपर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो सुपर सर. सुपर. मग सर तुमचा स्टार्टिंगचा प्रॉफिट किती होता आणि आता डेली अर्निंग किती केलंय आणि आतापर्यंत तुमचं कॅपिटल कशा पद्धतीने ग्रो केलंय तुम्ही, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. एक स्टार्टिंगला जानेवारी महिन्यात मी 1,000 पर्यंत अर्निंग करत होतो. त्यानंतर मी एप्रिल पासून आता डेली 2,000 आणि ह्या महिन्यामध्ये मी 3,000चं टार्गेट माझं कंप्लीट करत आलेलो आहे आणि ह्या महिन्यात माझं एक सगळ्यात हाय प्रॉफिट म्हणजे 5,500 एका ट्रेडमध्ये सिंगल ट्रेडमध्ये घेतलेला आहे. क्या बात आहे, क्या बात. आणि सुपर सरांचा सुपर. सेटअपच एवढा भारी आहे की प्रॉफिट घेतल्याशिवाय आता पर्यायच राहिला नाही. थँक्यू सो मच. तर भरपूर सारे लोकांचा हा प्रश्न असतो की स्टॉक मार्केट म्हणजे सट्टा आहे, स्टॉक मार्केट म्हणजे जुगार आहे. तर त्या लोकांना एक काय मेसेज द्याल तुम्ही? ज्याला खरंच शेअर मार्केटमध्ये यायचंय ना त्यांनी प्रॉपर एक स्टडी करावा आणि सर ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे फॉलो करावं. नक्कीच सर्व प्रॉफिटेबल होतील. कारण सेटअपच मला फार आवडला. मला नव्हतं वाटलं की मराठी माणसाला कधी शेअर मार्केटमध्ये एंट्री करता येईल किंवा तो प्रॉफिट घेईल. पण मी आज माझ्यावरून पाहतोय की याच्यामध्ये नक्कीच यश आहे आणि जर सरांचं असंच मार्गदर्शन मिळत राहिलं तर सरांचं 100 करोडचं
1 करोडचे जे 100 जणांची लिस्ट राहील त्याच्यामध्ये नक्कीच माझं नाव राहील. नक्कीच असणार, नक्कीच असणार. तर कॉंग्रॅच्युलेशन. तुमची 500 रुपयापासून त्याची जर्नी आता डेली 5,000 रुपयापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि लवकरच ती 10,000 20,000 पर्यंत पण जाईल स्टेप बाय स्टेप. हो. आणि त्या आपण सोबत असणार आहोत. तर थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान पद्धतीने तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला. आपल्या सेटअप बद्दल बाकी सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने दिवसेंदिवस तुमची ग्रोथ होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सर.